आणि आपण या थेट दृश्यांकडे जातोय। दहिसरमधून ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे घोसाळकर कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी आता पोहोचलेले आहेत। या क्षणाची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल हत्या करण्यात आली आहे। 5 गोळ्या त्यांच्यावर झाडून त्याची हत्या करण्यात आली आणि या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। रश्मी ठाकरे देखील त्यांच्याबरोबर आहेत। त्याचबरोबर आदित्य ठाकरे कुटुंबियांची ही सांत्वनपर भेट घोसाळकर कुटुंबियांबरोबर। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आपण थेट जाऊया देवेंद्रकडे। देवेंद्र, ठाकरे कुटुंबीय या सांत्वनपर भेटीसाठी आता घोसाळकर कुटुंबियांच्या घरी पोहोचलेले आहेत। काय आणखी पुढचे तपशील येत आहेत? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। अनुपमा, काल जी धक्कादायक घटना घडलेली आहे या घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते आणि आता अभिषेक पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी ठाकरे आणि आदित्य ठाकरे घोसाळकर यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काही वेळानंतर या ठिकाणी अंत्ययात्रा सुरू होऊन अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। आपण पाहतोय सकाळपासूनच घोसाळकर त्यांच्या घरी त्यांचे जे नातेवाईक असतील, आप्तेष्ट असेल, मित्रपरिवार असेल त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते आणि अगदी काही मिनिटापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, संजय राऊत या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत। धन्यवाद देवेंद्र दिलेल्या माहितीसाठी। तर अंत्यदर्शनासाठी पार्थिव आता घोसाळकरांच्या घरी आहे आणि काही वेळामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यापूर्वी अंत्ययात्रा असणार आहे। उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत। तर संपूर्ण ठाकरे कुटुंबीय कंबवून या ठिकाणी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे देखील आलेले आहेत। शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची अत्यंत थरारकरित्या काल हत्या करण्यात आली। फेसबुक लाईव्ह करताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला। 5 गोळ्या त्यांच्यावर झाडल्या गेल्या। घोसाळकर यांचा यामध्ये मृत्यू झाला। मॉरिस नरोना उर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीनं हा गोळीबार केला। त्यानंतर मॉरिसनं स्वतःवरही गोळ्या झाडल्या, त्याने आत्महत्या केली। या सर्व प्रकरणाचा आता पोलीस कसून शोध घेत आहेत। चौकशी पुढची सुरू आहे। 2 जणांना यामध्ये ताब्यातही घेतलेलं आहे। सुरक्षा रक्षकाचं त्यानं बंदूक वापरलेली होती, रिव्हॉल्वर वापरलेलं होतं। त्यामुळे कुठून नेमकं शस्त्र आलं या संदर्भात देखील पोलिसांची चौकशी सुरू होती। अंत्यदर्शनासाठी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। अभिषेक घोसाळकर च्या पार्थिवाची आता अंतिम यात्रा असणार आहे आणि त्यानंतर अंत्यसंस्कार त्यांच्या पार्थिवावर केले जातील। अत्यंत निर्दयीपणे अत्यंत धक्कादायक अशी ही घटना झालेली आहे आणि उद्धव ठाकरे घोसाळकर कुटुंबियांच्या चौकशीसाठी सांत्वनपर भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अर्थातच संपूर्ण राजकीय वर्तुळात या घटनेनंतर मोठ्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत। जोरदार टीका विरोधकांनी सुद्धा केलेली आहे। आपण सकाळपासून झी 24 तासवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया या दरम्यान पाहतोय। अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। गेल्या काही दिवसात होणाऱ्या गोळीबाराच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत आणि ही सलग 3री घटना आहे गोळीबाराची जी थेट कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेली आहे आणि यामध्ये माजी नगरसेवक उद्धव ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांना त्यांचा प्राण गमवावा लागलाय। 5 गोळ्या त्यांच्यावर या मॉरिस नावाच्या गुंडानं झाडल्या, स्वतःही त्यांना आत्महत्या केली। मात्र या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना अशा प्रकारच्या घटना होतात। त्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या जनमानसावर याचा काय परिणाम होतोय हेही दिसतंय। पुणे मुंबईमध्ये गुन्हेगारीच्या घटना या वाढत चाललेल्या आहेत आणि विरोधकांनी त्यामुळे विशेषतः आरोपांचा आता रान उठवलेला आहे आणि अर्थातच विरोधकांनी लक्ष केलेलं आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। ठाकरे कुटुंब सध्या दहिसरमध्ये आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतात। तसंच शिवसेनेचेच माजी आमदार असलेले विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव होते।
अभिषेक घोसाळकर, माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव होते, तर मुंबई पालिकेचे माजी नगरसेवक होते अभिषेक घोसाळकर. मुंबई बँकेचे देखील ते संचालक होते. अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी देखील मुंबई पालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. असं संपूर्ण राजकीय वर्तुळातलं एक महत्त्वाचं घर होतं घोसाळकर यांचं. मात्र या हत्येनं निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये देखील आता राजकीय रंग या